संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत। माऊली माऊलीचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरला निघाले आहेत आणि अशातच या वारीतून तितकीच धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। काही गुंडांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रकार समोर आलाय। इतकंच नाही तर या वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचारही केलेत। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला। सोमवारी रात्री वारकऱ्यांची एक गाडी देवदर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली परिसरात एका टपरीवर थांबले होते। वारकऱ्यांच्या या गाडीत महिला, पुरुष आणि अल्पवयीन तरुणीही होती। याच वेळी दुचाकीवर दोघेजण आले। त्यांनी या सर्वांना कोयत्याचा धाक दाखवला, डोळ्यात मिरची पूड टाकली आणि महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून घेतले। यानंतर या नराधमांची नजर अल्पवयीन तरुणीवर पडली। आरोपींनी तिलाही कोयत्याचा धाक दाखवत टपरीच्या पाठीमागे असणाऱ्या अंधाऱ्या भागात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। माझं नाव श्रीहरी जिजेबा शिंदे। मी गाडीत मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली। चहाच्या डबरीवर थांबलो चहा पिण्याकरता। आता म्हणलं चहा प्यावा, इथं तोंड बिन धुवून आणि निघावा। बाकीचे लोक थोडे आमचे महिला वगैरे झोपले होते, त्यांना काही हेच नाही। त्याच्यामुळे मग मला सुस्ती आली म्हणून मी थांबलो। 4:30चा प्रकार होता, 4:30 वाजले आणि तिथून खाली थांबलो। त्याला चहा बी पेलो, त्याच्या चहावाल्याचे पैसे दिले। तो टपरीवाला बी तिथे जागा होता, तो बघत होता सगळा प्रकार। पण त्याला मग मागून मी ते गेल्यानंतर मी म्हणलं, हे काय बघताय बाबा तुम्ही? तुम्हाला काय माहितीच नाही? मला वाटलं तुमचीच लोक आहेत। म्हणलं आमचे लोक तुझ्या सामने एवढं बाया वळल्या, त्यात तुम्ही बघत नाही तिथं? हा प्रकार कसा काय होतोय असा इथं? अहो ते दोघच होते। कशावर आले होते? काय मोटरसायकलीवर। त्यांनी आल्याला काय केलं? त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला, मी गाडी स्टार्ट करणार, चावी मारणार, आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं, कोयता टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात सगळ्यानंतर माया टाकल्यानंतर बायांच्या लेडीजच्या बी टाकून दिले। मिरची पावडर टाकली नंतर पावडर नंतर मग त्यांच्या गळ्यात काढून द्या म्हणले। हा मारेल तुम्हाला। किती सोनं नेलं त्यांनी? काय ते तरी 2-2.5 तोळ नेले असतील ते सगळ्यांनी। नंतर पुढे काय झालं? पुढे मग काय त्यांनी ते हे केलं, आम्हाला त्या मुलीला नेलं, वडून खाली वडून घेतलं। तिला बसली ती गाडीत, त्याला जबरदस्तीने खाली बोलवलं। चांगला तुम्ही चल मागे तिकडं, काय बोलायचं नाही। तिकडे नेला, झाडीत घेऊन गेला। तिथं झाडीत तिला घेऊन गेला? हा, झाडीत घेऊन गेला। किती वेळाने आला तो? 7-8 मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि ते मोटरसायकल तरी चालू केली, ते निघून गेले दोघे। ते कुणीकडल्या दिशेने निघून गेले? काय ते सोलापूर साईडकडे निघून, म्हणजे बेगोनच्या दिशेने सोलापूरकडे निघून? असं झाला प्रकार? असा प्रकार झाला। दौंड पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल झालाय? काय हा, गुन्हा दाखल केलाय दौंड पोलीस स्टेशन केलाय का? हा, केला तिकून आता दौंडवरून विकला आला। आज पहाटे दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4:15 वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे 200-300 मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुण्याहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते। त्यावेळेस एका वाहनावरून 2 त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय। दौंड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। या घटनेनंतर मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। यापूर्वीही पुण्यात वारकरी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या एका महिलांच्या टोळीला अटक केली होती। त्यानंतर आता पुन्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्याने संताप व्यक्त केला जातोय। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज।